नमस्कार मित्रांनो, माहिती अड्डा या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं परत एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जिल्हा परिषद पदभरती 2023 बद्दल महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो, जिल्हा परिषद पदभरती 2023 तर काही पदांचे कागदपत्र पडताळणीची प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे. त्याबद्दलचं टाइम टेबल जाहीर करण्यात आलेलं आहे. तर या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत, की कागदपत्र पडताळणीसाठी कुठले कागदपत्र आपल्याकडे असणं आवश्यक आहे. भविष्यात तुमच्या काही पदांचा निकाल यायचा आहे. पण तुम्ही आज या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला कुठली कागदपत्र रेडी करून ठेवायची आहेत, जेणेकरून तुम्हाला भविष्यामध्ये अडचण येणार नाही. तर त्याबद्दल महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेणार आहोत. तुम्हाला विनंती आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आवडला तर लाईक करा, जास्तीत जास्त मित्रांसोबत शेअर करा आणि अशीच नवनवीन माहिती मिळवण्यासाठी माहिती अड्डा हे आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे इथून पुढे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळतील. तर मित्रांनो, जिल्हा परिषद पदभरती 2023 अंतर्गत विविध 30 संवर्गाच्या परीक्षा या घेतल्या जाणार होत्या. त्यापैकी 26 पदांच्या परीक्षा या झालेल्या आहेत, तर 4 पदांच्या परीक्षा अजून बाकी आहेत. झालेल्या परीक्षांपैकी काही पदांचे जे काही कंबाईन स्कोर लिस्ट आहेत ते जाहीर करण्यात आलेले आहेत आणि त्या पदांसाठी पात्र उमेदवारांच्या याद्या कागदपत्र पडताळणीसाठी पण जाहीर करण्यात आलेल्या आहेत. सोबतच या ठिकाणी कागदपत्र पडताळणीचा टाइम टेबल पण जाहीर करण्यात आलेला आहे. तर त्यामध्ये आता कागदपत्र कुठली आपल्याला लागणार आहेत त्याबद्दल आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर या ठिकाणी मी जिल्हा परिषद रत्नागिरी सरळ सेवा पदभरती 2023 तर रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या वेबसाईटवर पडताळणीसाठी कुठले कागदपत्र लागणार आहे त्याची यादी देण्यात आलेली आहे. तर ती यादी तुमच्यासमोर आहे, तुम्ही पाहू शकता. कागदपत्रे, प्रमाणपत्र यामध्ये पहिलं जे कागदपत्र आहे, संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने भरलेल्या मूळ अर्जाची प्रिंट आउट तसेच परीक्षा फी जमा केल्याचा पुरावा. तर या ठिकाणी हे पहिलं डॉक्युमेंट असणार आहे तुमचं. पुढं अर्जदाराची माहिती बरोबर असल्याचे साध्या कागदावरील स्वयंघोषणापत्र. तर या ठिकाणी साध्या कागदावर स्वयंघोषणापत्र द्यायचं आहे, ज्यामध्ये अर्जदाराची माहिती बरोबर आहे हे तुम्हाला सांगायचं आहे. SSC, HSC पदवी, पदव्युत्तर शिक्षण तसेच त्या पदासाठी विहित केल्यानुसार शैक्षणिक अर्हतेचा पुरावा. पुढे या ठिकाणी जन्मदिनांक पुरावा, यामध्ये जन्मदाखला, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, माध्यमिक परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील असल्याबाबत पुरावा. त्या ठिकाणी EWS कॅटेगरीसाठी या ठिकाणी आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाचा पुरावा असणं आवश्यक आहे. खाली सामाजिकदृष्ट्या मागासवर्गीय असल्याबाबत जात प्रमाणपत्र पुरावा. या ठिकाणी कॅटेगरीवाल्यांसाठी जात प्रमाणपत्र, राखीव प्रवर्गातून निवड झालेल्या उमेदवारांचे संबंधित प्रवर्गाचे जात प्रमाणपत्र, जात पडताळणी प्रमाणपत्र लागू असल्यास. पुढे अर्ज सादर करण्याच्या अंतिम दिनांकास वैध असणारे नॉन क्रिमिलियर, या ठिकाणी ज्या कॅटेगरीसाठी नॉन क्रिमिलियर आहे त्यांच्यासाठी. पात्र दिव्यांग व्यक्ती असल्याचा पुरावा लागू असल्यास, पात्र माजी सैनिक असल्याचा पुरावा लागू असल्यास, खेळाडूंच्या आरक्षणाकरिता पात्र असल्याचा पुरावा लागू असल्यास, प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा लागू असल्यास, अनाथ आरक्षणाकरिता पात्र असल्याचा पुरावा, महाराष्ट्र राज्याचा अधिवास प्रमाणपत्र, महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागातील महाराष्ट्र शासनाने दावा सांगितलेल्या 865 गावामधील मराठी भाषिक उमेदवारांना सक्षम प्राधिकाऱ्याचा विहित नमुन्यातील दाखला, मराठी भाषेचे ज्ञान असल्याचा पुरावा, लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र, पदवीधर पदवीधारक अंशकालीन असल्याबाबतचे प्रमाणपत्र लागू असल्यास, MSCIT अथवा समकक्ष प्रमाणपत्र लागू असल्यास, या ठिकाणी टंकलेखन प्रमाणपत्र, लघुलेखन प्रमाणपत्र, अनुभव प्रमाणपत्र या ठिकाणी लागू असल्यास हे 3 प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे. नावातील बदलाबाबत प्रमाणपत्र, शासन राजपत्र त्याबाबतचा पुरावा, छायाचित्र ओळख पुरावा, यामध्ये आधार कार्ड, वाहन परवाना, पॅन कार्ड, राज्य निवडणूक आयोगाचे निवडणूक ओळखपत्र, पारपत्र, राष्ट्रीयकृत बँकेचे बँकेकडून सत्यापित केलेल्या छायाचित्रासहितचे खाते पुस्तक. माननीय जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील समितीने ज्या कुटुंबास शेतकऱ्यांच्या आत्महत्या प्रकरणी मदतीसाठी पात्र ठरविले असेल त्याबाबतचे कागदपत्र लागू असल्यास. अशा प्रकारे जवळपास 25 प्रकारचे हे कागदपत्र आहेत, जे की पडताळणी साठी लागणार आहेत. तर यामध्ये सर्व हे कागदपत्र तुम्हाला रेडी करून ठेवायचे आहेत. तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण कागदपत्र पडताळणीसाठी महत्त्वपूर्ण जे कागदपत्र लागणार आहेत तर त्यांची यादी सविस्तर पाहिलेली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त मित्रांसोबत शेअर करा आणि अशीच नवनवीन माहिती मिळवण्यासाठी माहिती अड्डा हे आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू मित्रांनो.